आयज मॅडम स्पेशल मिटींग जाल्ली. बजेट कितलो पास जाला ओवरऑलचो. आयज आमची स्पेशल कावन्सील मिटींग जाल्ली. तितून आमचे बजेट डिस्कशन जाल्लें आयज आनी तें अप्रूव जाल्लें आसा. बजेट फॉर 2026 to 2027. तितून आमचो टोटल बजेट, टोटल रिसिप्ट्स आनी ओपनिंग बॅलन्स धरून सगळो 1.1 CR 66,91,043 50. रिसिप्ट्स आसा 52 CR 73,63,63,200 आनी एक्सपेंडिचर आसा 69 CR 37,17,500 आनी सरप्लसान आसा 32 CR 29,73,543. येस. आनी तितून थोडी प्रोविजन्स दीस इयर 1 CRचे प्रोविजन्स केल्ले आसा. जे आमचे म्हापसा निरीक्षणान जे आमचे गार्डन्स आसा ती रिनोवेशन प्लस ओपन स्पेसीस आसा ती डेवलपमेंटा खातीर 1 CRचे आमी प्रोविजन्स केल्ले आसा. आनी तशेंच आमी लास्ट इयरान जी प्रोविजन्स केल्ली जे आमी स्पेशल ग्रांट सुद्दां दीस इयर हाडलेले आसा. तितून आमचे अरावंड 87 लॅक्साचो आमचो पार्किंग एरियेचो प्रपोजल पास जाल्लो आसा. तो आमी इन नेक्स्ट मंथ पासून तेच्या पयलीं आमी तेजें इनॉग्रल करून आमी तें काम स्टार्ट करतले. तितून आमची जी पार्किंग एरिया आसा ती बरे भशेन सुरळीत जातली. त्या खातीर आमचो तो मोस्ट इनिशिएटीव आसलो आनी तो रेवेन्यू जनरेटींग प्रोजेक्ट आसा. प्लस आमी दीस इयर फर्स्ट टायम आमी कावन्सिलान स्पेशल ग्रांट्स हाडलेले आसा अरावंड 19 लॅक्स आनी प्लस आमी टायड ग्रांट्स आनी 15 फायनान्स ग्रांट्स अरावंड आमी 47 लॅक्स हाडलेले आसा. बट टायड ग्रांट्सूय आमी 53 लॅक्स अशें हाडलेले आसा. ओवरऑल आमी जे लास्ट इयर प्रोविजन केले आमी चड फुलफील केल्ले आसा. आनी नेक्स्ट 26-27 आमी प्रोविजन करूनच गेल्ली आसा फुडल्या डेवलपमेंट आसा खातीर. लेट मार्केट आसूं, मार्केट जे आमचे शॉप्स आसा तांकां रिनोवेट करपा खातीर प्लस आमचे MRF प्लांट आसा तेजें एक्सटेंशन शेड आसा तेच्या खातीर प्रोविजन्स केल्ले. आतां मार्केट एरियान जे शॉप्स आसा तेंच्या खातीर फीश मार्केट एरिया आसा तेच्या खातीर जे खंयसर रिपेर वर्क आसा तेच्या खातीर प्रोविजन्स केल्ले आसा. त्या खातीर आमचो बजेट इतलो आमी स्पेशली मार्केट प्लस आमचे डेवलपमेंट वर्क धरून आमी प्रोजेक्ट केल्लो आसा. बजेट दवरलें आसा. येस. सर पण जे आमचे करेक्ट ना हे करेक्ट पहिली जे दिस प्रॉब्लेम इज नॉट ओनली अबाउट टावर. इवन आम्ही जे केबल्सचे इंटरनेट केबल्साचे इन्स्टॉलेशन जाता तेंचे हेच प्रॉब्लेम. ते येता सिंगल विंडो परमिशन घेता फ्रॉम स्टेट गव्हर्मेंट, इन्स्टॉलेशन जाय ते करता, सगळे तेंचे गार्बेज उडयता, वायरी तेंच्यो कट करून हेजे पयर हांवूच पडला म्हाजी मोटरसायकल घेवन. सगळे ब्लॉक जाता न्हू ते वायरी खातीर. सो हांव कितें सांगता, जेन्ना हे परमिशन पयलीं आमचे कडसून वयताली आनी आतां जर स्टेट गव्हर्मेंट कितें डिसिजन घेता जाल्यार कावन्सिलान कितें तरी एक कम्युनिकेशन गव्हर्मेंटाक करपाक जाय की तुमी जे गव्हर्मेंट जशे अंडरग्राउंड केबलाक NOC घेता म्युन्सिपालिटी कडसून, जावं पायपलायन ले करता तेन्ना NOC घेता, रोड जेन्ना ले करता तेन्ना NOC घेता, तशी टावर ले करपाक आनी हे केबल्स घालपाक NOC म्युन्सिपालिटी कडसून घ्या. आमी कित्याक हेचेर स्टेप घेयना? इट इज तितून आमचो रेव्हेन्यू जनरेट जाता. ट्रेड लायसन्स फॉर टावर वयता. आयचो जो बजेट जाल्लो आसा पळय तो हर वर्सा भाशेन तो कॉपी आनी पेस्ट जे आमच्या म्हापशेकारांक कितें दिवंक जाय नवीन कितें म्हापशा बदल घडोवपाचो आसता तो केन्नाच एक खंयचें बजेट मेळना कळ्ळें न्हू. आनी कितें तशेंच जे आसले तेच फिगर हाडप आनी तेच वाडोवन दिवप. कितें नवीन करतले म्हणून केन्नाच हे रुलींग कावन्सिलराची चेअरपर्सन केन्नाच आतां 3-4दा कावन्सील 5दा बदल जाले वायस चेअरपर्सन आनी चेअरपर्सन. एकदा सुद्दां नवीन कितेंच ना जे म्हापशेकारांक दिवंक शकतले तशें. हांव जाल्यार कांय तातून इम्प्रुवमेंट करना. आमी बदलाक येयल्ली पण आमी ऑपोजिशनान पडली त्या खातीर आमी कांय करूंक शकली ना. फक्त आवाज करून सुद्दां कांय ना. ते माकड आसता ते हेरे कुद्दे आनी हांवें म्हणटा पळय तशें जाल्लें आसा. कॉपी पेस्ट बजेट कांय इम्प्रुवमेंट ना म्हापशेकारा खातीर. येस. बजेट
102 कोटीची बजेट असली. लास्ट इयर 103 कोटीची घातली. तर लास्ट फायनल बजेट आमची म्युन्सिपालिटी 50 ते 60 कोटीचे आमची बजेट फायनलायज जाता. आमी जी करूंक जाय बजेट आमची करूंक जाय ती बरें जालें. म्हाजो एक प्रश्न आसलो, जी आमची एक हेड आसलो आमचो हेड म्हणजे जे अजेंडान आसले की आमची वाड्यार प्रत्येकाक ओपन स्पेस आसा आनी खूब ती गार्डनां आमचे कडेन करूंक वयता जाल्यार आमचे कडेन फंड्स नासतालो. आमकां फंड फक्त 8 लाख दाखयतालो आनी आमी म्युन्सिपालिटीची गार्डनां करूंक वयता जाल्यार आमचे कडेन पयशे ना. जी सोडासून हाडूंक जाय, PWDसून मेळोंक जाय, अशें करून आमची खंयच्याच वाड्यार गार्डनां ही जायना. म्हणून एक ह्या वर्सा म्हणजे प्रपोज केलें की बाबा एका वर्साक 1 करोड 1 कोटी गार्डनांक लागून स्पेशल फंड्स तयार करचो म्हणून. आनी प्रत्येकाक कित्याक एका गार्डनाक समज एक 25 लाख 20 ते 25 लाख मोडले जाल्यार वर्साक ही 4 गार्डनां जातली आनी 5 वर्सांक मेळून जवळ जवळ आमची 20 गार्डनां जातली. म्हणजे प्रत्येक एका वॉर्डाक एक गार्डन आमचे कडेन जातलें असो हें केल्लें, असो प्रपोज हांवें केलो. सो ते आमी हो सगळ्या म्युन्सिपालिटीन सगळ्यांनी मेळून कावन्सिलरांनी हो प्रश्न म्हजो मांडलो आनी सगळ्यांनी हय म्हणून ताका सांगलें आनी ते आमी असो थारायलें की गार्डन करपाक 1 कोटी ताका प्रोविजन केला. त्याच बरोबर शशांकान दुसऱ्या आनी एक प्रपोज केला, ताचे बद्दल शशांक सांगता. आमचे जे बाकीचे जे कोलिग्स आसा तेंच्यांनी सांगल्या प्रमाणे बजेटाचे एज युजल तेंच्यांनी इन्फ्लेटेड बजेट म्हणटा तशें. ही म्हाका दिसता एक म्युन्सिपालिटी आसतली जी लास्ट इयर 103 कोटीचे बजेट करता आनी ह्या वर्सा 102 कोटीचे. आनी ते आसतनाय आमी खुबशे अशे पॉयंट काडले जितून प्रोविजन्स तेंच्यांनी केल्ले, जशे की स्टेट गव्हर्मेंटा कडसून जे ग्रांट येवपाक जाय. लास्ट इयर आमी स्पेशल ग्रांट्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ टाउन्स म्हणून एक ग्रांट आसलो 2 कोटीचो. म्हाका दिसता आमच्या MLAन धांवपळ काय करूंक ना, चेअरपर्सनान धांवपळ काय करूंक ना म्हणून हो जो 2 कोटीचो जो ग्रांट अवेलेबल आसलो तितून आमी पळयलां की 1 रुपया पासून म्हापशान येवंक ना. तशेंच बरेचशे जे ग्रांट स्टेट गव्हर्मेंट आनी सेंट्रल गव्हर्मेंटा कडसून जे येवपाक जाय ते आमच्या म्हापशा शहरान येयच ना. हेचें कारण कितें आमी खुबशे क्वेश्चन विचारले चेअरपर्सनाक, पण ते कित्याक येना हें उत्तर अजून पर्यंत गावना. सो हितून एक कळून येता की बजेट बेश्टे दर वर्सा इन्फ्लेट करप, त्या खातीर आमचो आमदार जावं म्हणजे जे स्टेट गव्हर्मेंटा कडसून ग्रांट येता, जे सेंट्रल गव्हर्मेंटा कडसून ग्रांट येता, हितून हे थ्रू PWD, जी सुडा, GSIDC हे सगळे अथॉरिटीज आसा तेंचे थ्रू आमकां पावपाक जाय. थोडे जे स्पेशल ग्रांट्स आसा म्हणजे जे 1 कोटीचे आमकां 60th लिबरेशन इयराचे आसले, जावं लायब्ररी हे करपाक, जावं रेव्हेन्यू जनरेशन म्हणल्यार ते ग्रांट्स मान्य करता की आमच्या चेअरपर्सनान हाडले आनी ते आमी आभारी आसा की तेंच्यांनी हाडले पासून. पण बरेचशे ग्रांट्स जे MLAन म्हाका दिसता मातशी धांवपळ करून हाडूंक जाय आसले ते आमचे ग्रांट्स येवंक ना. आमी जे 2 प्रपोजल न्यू घातल्या पळय ते आमी एक्चुली जे म्हापशाच्या डेव्हलपमेंटा खातीर जे प्रपोज केला तो एक आसा जो एक्सपेंडिचराचो आमी केला तो गार्डन, एका वॉर्डान एक गार्डन जावपाक जाय. सो एक 5 वर्सां जे वयता न्हू त्या 5 वर्सांनी 20 वॉर्डांनी 20 गार्डन येवपाक जाय. तो आनंद भायकर जो आमचो वॉर्ड नंबर 1 जो कावन्सिलर आहा त्याने प्रपोज केले आनी आमी सांगले आनी नेक्स्ट मिटिंगेक जी आमची होपफुली ह्या म्हयन्या भितर जावपाची आसा ऑर्डिनरी मिटींग, तेन्ना आमी 1 करोडाचें प्रोविजन करून बजेटान हे एक दवरतले. तशेंच तितून ओल्ड गार्डन्स रिफर्बिशमेंटाकूय आमी दवरूंक सोदता, कित्याक म्हापशा शहरान आमी पळयलां की फक्त सकयल जे एक 2 गार्डनां जी बस स्टँडाच्या लागीं आसा तितलीच मेंटेन जाता, पण बाकीची हावजींग बोर्डान आसा, कुचेले आसा, धुळेरान आसा, कोल्ले आसा, बाकीची खंयचीच गार्डन मेंटेन जायना. सो ती गार्डन मेंटेन जावपाक आनी जी ओपन स्पेसीस डेजिग्नेटेड आसा थंय गार्डन नवीन डेव्हलप करपाच्या खातीर आमी हे प्रोविजन केलां. तशेंच इन्फ्रास्ट्रक्चर जे वॉर्ड्सान आसा म्हणजे गटर, ड्रेन्स हे करपाच्या खातीरूय ते 1 करोडाचें प्रोविजन तितून येतलें. तशेंच जे आमचे जे वेडिंग वेन्यूज आनी रेव्हेन्यू जनरेट करपाच्या खातीर आमी पळयलां की लास्ट 5 वर्सान आमची इनफॅक्ट ही चेअरपर्सन आसा ती अहमदाबाद एक काय गेल्ली रेव्हेन्यू जनरेशन शिकपाच्या खातीर एक कॉन्फरन्साक गेल्ली, पण लास्ट आमी 3 वर्सांक पळयलां की न्यू रेव्हेन्यू जनरेशन करपाच्या खातीर आमच्या
म्युन्सिपाल्टीन सोडून लोकांचेर टॅक्स वाडोवपाचे आनी फायन घालपाचे हे सोडून आनी कांयच उपाय काडूंक ना. सो एक आमी तांकां सजेशन दिलां की तुमी जे सभागृह ओपन गार्डन वेडिंग वेन्यूज आसा आनी जे कपॅसिटीचे आनी जे एसी नॉन एसी हॉल आसा कॉन्फरन्स हॉल जावं हेचेर तुमी एक असेसमेंट करून जशे स्टेट गव्हर्मेंट आनी सेंट्रल गव्हर्मेंट एंटरटेनमेंट टॅक्स घेता जावं हे घेता तेजेर एक इव्हॅल्युएशन करून आमी एक सेपरेट रेव्हेन्यू जनरेशनाचो एक एव्हेन्यू ओपन करपाच्या खातीर आमी एक सजेशन दिलें. पण इन जनरल आमी हे फूल जे बजेट आयज प्रेझेंट केला तितून पळयलां की 2 तरेचे कलेक्शन जाता. जेन्ना मार्केटाचे लोक आनी वेंडराचे जे कलेक्शन जावपाचें आसता पळय तेचेर आमची म्युन्सिपाल्टी सामको गळो दाबून तेंचे कलेक्शन करून घेता. जशें की आतां जे सॅनिटेशन टॅक्सीस आमी कलेक्ट केल्या न्हू तेचेर लास्ट इयराचें बजेट आसलें 2 crores 25 lakhs तेजें कलेक्शन 3,50,00,000 वयर जालां. आनी हेचेर आमी ऑलरेडी रेजोल्युशन पास केल्लें की कलेक्ट करचें न्हू. सो विदाउट अथॉरिटी हे कशें कलेक्ट केला हो क्वेश्चन आमी विचारल्यार आमकां म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसरा कडसून जावं चेअरपर्सना कडसून उत्तर गावना. त्याच सेम हेडा अंडर तेंच्यांनी टॅक्स ऑन इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे जे इंडस्ट्रियल इस्टेटान जे आमचे आसा पळय तितून आमचे ड्यूज सध्या 2 कोटीच्या वयर म्हणून आमकां सांगला. तेंचे कडसून कलेक्शन तुमी जाल्यार हांगा जाल्यार पळय 0 आनी ड्यूज ते 10 वर्सां जाली 2016 टील 2026 म्युन्सिपाल्टीन कांयच स्टेप्स घेवंक ना हे 2 कोटी कलेक्ट करपाच्या खातीर. सो आमचो प्रश्न हो आसलो की जर तुमी वेंडरा कडसून म्हणजे जे सोपो दिता ते जे भायर सगळे वेंडर बसता तेंचे कडसून जे शॉपकार बसता तेंचे कडसून तुमी सॅनिटेशन चार्जीस लास्ट 5 वर्साचे रेट्रोस्पेक्टीव इफेक्ट लावन नोटिसी धाडून तांकां फोर्स करून 3 म्हयन्या भितर तुमी 3.5 कोटी जर कलेक्ट करूंक जाता जाल्यार तुमी लास्ट 10 वर्सां कितें स्टेप घेतलो इंडस्ट्रियल इस्टेटा कडसून जे आमचे ड्यूज आसले पळय आनी हे तेंचेच बजेट त्यांच्या बजेटात तेंच्यांनी बरयला आता 80 लाख. पण जेन्ना आमी क्वेश्चन विचारलो ते म्हणटा 2 कोटीच्या वयर ड्यूज आसा. सो 2 कोटीच्या वयर जे ड्यूज आसा तुमी लास्ट 10 वर्सांक इंडस्ट्रियल इस्टेटान जे इंडस्ट्रीज घालून पयशे करता पळय अडानी अंबानी टायप जे म्हापशाचे म्हणून येता तेंच्या कडसून तुमी हे 2 कोटी कलेक्ट करपाक स्टेप घेवंक ना. सो हेंचो वेंडर आनी शॉपकिपरांचो गळो धापपाचो मातसो बंद करा आनी फोकस करा जेंचे ड्यूज आता इतले आनी तेंचे कडसून कलेक्ट करा आणि त्याप्रमाणे पुढे चाल. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.